अचलपूर नगरपालिकेच्या एक नगराध्यक्ष आणि 41 नगरसेवकांची निवडणूक नुकताच संपन्न झाली। या निवडणुकीचे निकाल भाजपाचं मताधिक्य वाढवणारी ठरली। 2016च्या निवडणुकीत नगराध्यक्षासह सदस्य संख्याही कमी होती। ही नगराध्यक्षाची निवड आणि भाजपांच्या सदस्यांची वाढलेली संख्या या संदर्भात आमदार प्रवीण तायडे काय म्हणतात ते थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊ। नुकतीच अचलपूर नगर परिषदेची निवडणूक संपन्न झाली आणि भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष म्हणून रुपालीताई मातने या निवडून आलेल्या आहेत आणि त्यांच्यासोबत 9 नगरसेवक हे निवडून आले आहेत। त्याच्यामुळं अतिशय आनंदाचं वातावरण आहे आणि जनता एक विकासात्मक दृष्ट्या होणाऱ्या याच्याकडे या दृष्टीने बघत आहे। अनेक बाबी ज्या अंतर्गत पक्षाच्या अंतर्गत ज्या कलह म्हटल्या जाते किंवा अशा गोष्टी सांगितल्या जातात की यासाठी तिकीट वाटपाचा मुद्दा आहे, पण एक तिकीट ज्या उमेदवारांना भाजपाकडून उमेदवारी घोषित करण्यात आली ती उमेदवारी घोषित करत असताना एकट्यावरच आरोप केला जात आहे। याच्या मागे पक्षातील जो कला आहे तो आहे असं तुम्हाला काय वाटतं आणि नेमकं तुम्हालाच टार्गेट केलं जातं असं चित्र या शहरात दिसून येतं काय म्हणा? नाही, मला टार्गेट करण्याचा प्रश्नच येत नाही। मला माझ्या पक्षश्रेष्ठींना माहिती आहे की मी कसा आहे किंवा मी काय करत आहे किंवा मी काय केलेलं आहे। माझ्यावर जबाबदारी टाकलेली असताना ज्या पद्धतीने मुलाखती अमरावती येथे पक्षश्रेष्ठींनी म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी नेत्यांनी घेतलेले मुलाखती होत्या आणि जेवढे लोक मुलाखतीला आले होते त्यापैकीच उमेदवारांची निवड करायची होती आणि त्यापैकीच उमेदवारांची निवड केलेली आहे। कोणी बाहेरून आणून मी तिकीट दिली असेल असा काही विषय नाही आहे। त्याच्यामुळं 7 नगरसेवकापैकी 3 नगरसेवकांना तिकीट दिल्या गेल्या, कारण 4 हे अनुकूल नव्हते लढण्यासाठी। त्यांनी आधी सांगितलं होतं काही कारणास्तव आम्ही लढू शकत नाही, एकाला NSC त्यांच्या संस्थेने मिळालेली 2 जणांनी सांगितलं होतं आणि शशीबाई यांनी सांगितलं होतं की मी नगराध्यक्षाची तिकीट मागितल्यामुळे मी नगरसेवक निवडते। त्याच्यामुळं 3 नगरसेवकांना तिकीट दिल्या, त्यापैकी 3चे 3 निवडून आले। त्याच्यानंतर 3 लोक हे 2 नंबरवर असताना मागच्या वेळेच्या निवडणुकीस 2016च्या तर तिथे त्यांना 3 पैकी 2 जणांना तिकीट दिली, त्यापैकी 1 जण निवडून आले त्या महिला भगिनी आणि 1 जण 40 मतांनी पडले आणि उर्वरित जे लोक आहेत तिथे अशी परिस्थिती आहे 10 वॉर्डमध्ये, किमान 10-11 वॉर्डमध्ये की 700 हिंदू असेल तर 1200 मुस्लिम आहेत, 1100 मुस्लिम असेल तर 1100 हिंदू असेल तर 2700 मुस्लिम आहेत। अशा परिस्थितीत हे सगळं करत असताना वरच्या सीटला फायदा व्हावा या दृष्टिकोनातून आणि त्यांच्या ध्रुवीकरण झालं पाहिजे या दृष्टिकोनातूून आपण तिकीट वाटप केलेलं आहे आणि एक सामान्य कुटुंबातले जास्तीत जास्त लोक त्या मुलाखतीच्या याच्यातले त्यांना आपण तिकीट दिलेले आहे। असा एक विकी गुप्ता आहे जो बाजारात शेवचिवड्याचं दुकान असतं त्याचं, तो तिथे उभा राहिला, 110 मतांनी पडला। 100 मतांनी मोठे दिग्गज जे दीक्षित आहे महाराज यांच्या विरोधात 100 मतांनी सामान्य कुटुंबातील कामगार असलेला पोरगा 100 मतांनी पडला, पंकज उमक नावाचा। त्यानंतर अक्षय पखाले हा कॅटरिंगचा व्यवसाय करतो, व्यवसाय म्हणजे कॅटरिंगवाल्याकडे काम करतो आणि तो निवडून आला। म्हणजे अशा परिस्थितीत सगळ्या सामान्य कुटुंबातील लोकांना आपण तिकीट दिलेले आहे आणि जे पक्षासोबत जे आहे राहील अशा लोकांना तिकीट दिले आहे आणि ज्यांनी मुलाखती दिलेल्या आहे त्या मुलाखतीच्या याच्यातच आपण ते केले। एकंदरीत आपण पाहतो की अचलपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार प्रतिनिधित्व करत असताना, नेतृत्व करत असताना एकीकडे वेगळा आरोप केला जातो। कदाचित तुम्हाला असं वाटतं की आपण दिलेल्या तिकीटच आपलेच उमेदवार पडावं असं निश्चितच वाटणार नाही, कारण की आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून यावेत, आपले दिलेल्या उमेदवारांना विजय प्राप्त करावा अशी भूमिका असतानाही
अनेक प्रभागांमध्ये आपल्याच पक्षाच्या काही लोकांना खालच्या जे उमेदवार होते त्यांना तुमच्या मनानं मतं द्या असंही बोलल्या गेलं, कारण फक्त वरच्या तिकीटचा उमेदवाराचा विचार करा असंही सांगितलं गेलं. या संदर्भात काय सांगा? नाही, माझ्या तर कानावर ह्या गोष्टी आलेल्या आहे प्रभागातून वेगवेगळ्या, परंतु मी काही पाहिलं नाही. परंतु गोष्ट अशी आहे की असे प्रकार मला असे काही कानावर आलेले होते. परंतु मी प्रत्येक प्रभागात गेलो आणि प्रत्येक प्रभागात हे 3 वोट, 19 प्रभागात 3 वोट आणि एका प्रभागात 3 उमेदवार असल्यामुळं तिथे 4 वोट्स असे मी मागितले आणि याला भरभरून असं यश यांनी दिलं. आता राहिली गोष्ट नगराध्यक्षाच्या निवडणुकीत ध्रुवीकरण झालं वरत्यांचं, समोरच्या पार्ट्यांचं, म्हणजे MIM असो किंवा पंजा असो, म्हणजे मुस्लिम समुदायामध्ये. परंतु जे ध्रुवीकरण खाली झालेलं नाही, म्हणजे नगर आपल्या वॉर्डमध्ये, प्रभागामध्ये ते जर खाली झालं असतं तर कदाचित 21 संख्या आपली राहिली असती आणि त्यांची संख्या 9 राहिली असती, असं होऊ शकते. परंतु खाली ध्रुवीकरण त्यांचं झालेलं नाही, आपलं ध्रुवीकरण खाली झालेलं आहे. काही आपल्या मित्रपक्षांनी सीट्स टाकल्या, तिथे 5 सीट्स पडल्या. त्याच्यानंतर आपल्या 38 पैकी 15 सीट्स ह्या 2 नंबरवरती राहिलेल्या आहेत. त्याच्यामुळं काही तर खूपच काठावर सीट्स आपल्या पडलेल्या आहेत. त्याच्यामुळं यशाचे भागीदार भरपूर असतात, पण अपयशाचा भागीदार कुणी नसते. म्हणून मला त्याच्याबद्दल काही हे नाही आहे. परंतु माझी प्रामाणिकता ही माझ्या पक्षाशी आहे, माझी प्रामाणिकता ही माझ्या जनतेसोबत आहे, माझी प्रामाणिकता ही माझ्या पदाधिकाऱ्यांसोबत आहे, कार्यकर्त्यांसोबत आहे आणि परिवारासोबत आहे. त्याच्यामुळं कोण काय म्हणते, 5-25 लोक असतात हे असं म्हणणारे काय, आणि हे सोशल मीडियावरती 7 नंतरची चर्चा आहे रात्रीच्या. तुम्ही समजून जा आता मला काय म्हणायचं आहे तर. त्याच्यामुळं त्याच्याबद्दल जास्त भाष्य करण्यात आणि जास्त बोलण्यात, मी एक तर सोशल मीडिया फार कमी बघतो, परंतु जेवढं कामाचं आहे तेवढं बघतो आणि बाकी विषय नाही. परंतु काही 5-25 लोक असतात, त्यांना वैयक्तिक प्रवीण तायडेची इमेज खराब करायची असते, वैयक्तिक प्रवीण तायडे यांना डॉमिनेट करायचं असते. कशात राहत नाही बा, कशात सापडत नाही बा, कोणत्या चिरीमिरीत सापडत नाही. त्याच्यामुळं त्याला याच्यात टार्गेट करायचं आणि याला बदनाम करायचं. शेवटी कोणी कोणाला बदनाम करून वर जाऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. ती फार सवंग प्रसिद्धी असते, त्या सवंग प्रसिद्धीला मी जुमानत नाही. त्याच्यामुळं माझं स्थान किंवा माझ्या पक्षाचं स्थान, माझ्या पदाधिकाऱ्यांच्या मनात माझं स्थान आहे. त्याच्यामुळं कोणी हे नाकारून चालणार नाही. मी एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे आणि मी माझ्या पक्षाशी प्रामाणिक आहे. पक्षाचं भलं व्हावं किंवा पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं भलं व्हावं या मानसिकतेचा मी कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं कोण काय म्हणते आणि कोण काय करते याच्याशी मला काही नाही. अचलपूर नगरपालिकेत भाजपाचे 9 सदस्य निवडून आले असताना दुसरीकडे अपक्षांचीही संख्या मोठी आहे. प्रवीण तायडे यांच्या म्हणण्यानुसार आणि नगरपालिकेत आलेलं हे राजकीय समीकरण पाहता अचलपूर नगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रभागाचा विकास व्हावा यासाठी अपक्ष सदस्यही तुमच्यासोबत संपर्कात आहेत आणि तुम्ही असं एक स्टेटमेंट दिलं आहे असं ऐकण्यात आहे. त्याचा दुजारा नक्की काय आहे हे तुमच्याकडून ऐकून घ्यायचं आहे, प्रेक्षकांपर्यंत ते गेलं पाहिजे. की नगराध्यक्षांसोबत पाठबळ आणि ताकदीनं उभं राहायचं आहे असं तुम्ही म्हटलं आहे आणि त्यासाठी अपक्ष नगरसेवकांनाही सोबत आणण्याचा प्रयत्न तुमचा आहे. काय सांगाल, हे खरं आहे का, नेमकं काय? 100% बरेच अपक्ष जे हे आहेत आपले नगरसेवक आहेत ते मला भेटून गेले आणि त्यांचा सत्कार पण घेतला आणि त्यांना आश्वस्त पण केलं की तुम्हाला सुद्धा मी म्हणजे माझ्याकडून जे मदत लागेल ते तुम्ही तत्पर आहे आणि मी ते तत्पर राहील, तुम्ही काळजी करू नका. आणि त्यांनीसुद्धा मला आश्वासित केले आहे आणि ते हिंदू विचारधारेच्या जवळपास अर्धेच्या जास्त जे आहेत ते हिंदू विचारधारे संदर्भात म्हणजे विचार करतात आणि हिंदू विचारधारेचीच आहे. त्याच्यामुळं हे 9 आणि 11, 8, 9, 10, 9 तरी पकडा, 18 लोक हे जवळपास इतर विचारायचे आहेत. इथं 21 म्हणा, 20 म्हणा, परंतु विचार वेगळं काही थोडेफार असू शकतात वेळेवर. त्याच्यामुळं परंतु त्यांना मी सर्वांना आश्वस्त केलेलं आहे. आपण तुम्ही आमदार या नात्याने तुमच्या पाठीशी तुम्ही चांगलं काम करा. तुमच्या प्रभागात ज्या काही समस्या तुम्हाला असं वाटेल ज्याची
माझी काही गरज लागेल निधीची असो किंवा अजून कुठल्या गोष्टीची सदैव तुमच्यासोबत आहे. त्याच्यामुळं स्वाभाविक ते नगराध्यक्षाच्या पाठीशी राहतील अशी मी पूर्ण मला वाटते आशा आहे. त्यामुळे त्यांनी मला फक्त आश्वस्त केलं. येणाऱ्या काही दिवसात अनेक राजकीय समीकरण होत असल्याची चर्चा होत असताना आमदार प्रवीण तायडे मात्र अपक्ष नगरसेवकांसह भाजपाचे नगराध्यक्ष आणि भाजपांच्या नगरसेवकांना घेऊन शहर विकासाचा ध्यास घेणार असल्याचं त्यांनी आपल्या मुलाखतीत म्हटलेलं आहे. दुसरीकडे त्यांना बदनाम करण्याचं हे षडयंत्र जनताच खऱ्या अर्थानं साफ करेल अशाही त्यांच्या प्रतिक्रिया यामुळे